10 पारमिताचा सहारा घ्यावा लागला, 10 पारमिता पूर्ण कराव्या लागल्या, तेव्हा ते होता, तेव्हा ते अरहंत झाले. अरहंत नंतर सम्यक संबुद्ध झाले. तर त्या 10 पारमिता म्हणजे काय? 10 पारमिता म्हणजे एखाद्या नदीतून दुसऱ्या तीरावर, या तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी असलेली होळी किंवा एखादा तराफा किंवा काहीतरी असं जे साधन आहे त्याला पारमिता. पारमिता म्हणजे तिकडच्या पलीकडे जाणे. तर ह्या जीवनाच्या पलीकडे जाण्यासाठी भगवान बुद्धांना ह्या पारमिता एका क्रमाक्रमानं त्या पार कराव्या लागल्या. त्या पारमिता हा 10 पारमिता विषय आहे तुम्हाला. आणि ताईची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही आलेच आहे तर थोडंसं द्या, म्हणून मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या समोर बोलत आहे. 10 पारमिता हा विषय फार महत्वाचा आहे, कारण भगवान बुद्धाने ह्या 10 पारमिता शील मार्ग आणि सद्गुणाचा मार्ग असे मानले आहे व संबोधले आहे. भगवान बुद्धाने जो विशुद्ध मार्ग सांगितलेला आहे त्यामधील 3 अंगापैकी अंग आहे विशुद्धी मार्गाच्या प्रमुख 3 पायऱ्या आहेत. विशुद्धी मार्गाच्या प्रमुख 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे पंचशील, दशशील आहे दुसरी, आणि आर्याष्टांगिक मार्ग म्हणजे बाह्य जीवनातील सदाचाराची आणि ही तिसरी पायरी. 10 पारमिताची आहे म्हणजे सद्गुणाचार अवलंब करण्याची या 3 प्रमुख पायऱ्यांना किंवा आचरण मार्गांना पोषक व आवश्यक असणारी 4थी समाधी किंवा ज्ञान मार्गाची, त्याला विपश्यना, भावना, स्मृती मार्ग असे सुद्धा म्हणतात. त्याची आचरण मार्गामध्ये जोड देणे अगत्याचे मानले जाते. म्हणून 10 पारमिताची क्रमवार चर्चा करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात आचरण करण्यासारखी आहे. 10 पारमिता म्हणजे 10 प्रकारच्या सद्गुणाचा यात समावेश आहे. या सद्गुणाने मनुष्य गुणी, सत्वशील व आदर्श बनतो आणि त्याला जीवनाची परिपूर्णता लाभते. या 10 गुणापैकी प्रत्येक सारखेच तोलामोलाचे आहे व एकमेकांना पोषक आहे. या सर्व सद्गुणांचा अर्थ स्पष्ट झाला तर त्याचे महत्व व उपयुक्त लक्षात येईल. उपासक उपासिकांना या 10 पारमिता सहज समजून याव्यात याकरता 10 पारमिता खालीलप्रमाणे देत आहे. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या 10 पारमिता फार महत्वाच्या आहेत, कारण एका पायरीनं मनुष्य जातो म्हणजे तो मग समाधी मार्ग असतील. शेवटी म्हणजे समाधी मार्गामध्ये गेल्यावरती त्या आपलं सर्व चित्त म्हणजे सगळे क्लेश, राग, द्वेष, तृष्णा, काल त्यांनी सांगितलं तृष्णाबद्दल सांगितलं त्यांनी 3 तृष्णा आहेत. त्या तृष्णा मुक्त होऊन ते अरहंत होतात आणि अरहंत झाल्यावर ते त्याच मार्गाने पुढे जाऊन ते सम्यक संबुद्ध होतात. अशा प्रकारचं भगवान बुद्धाने खरं असं हे करून आपल्या जीवनामध्ये हे परिपूर्णता साधणे म्हणजे पारमिता पार करणे. तर याच्यामध्ये 10 पारमिता आहे. तर 10 पारमिता खालीलप्रमाणे आहेत. शील पारमिता प्रथम आहे, शील. त्याच्यानंतर यांचं विश्लेषण मी नंतर करणारच आहे, पण आधी ह्या 10 पारमिता काय आहे हे आपण पाहू. शील पारमिताला सगळ्यामध्ये महत्वाचं स्थान आहे, पहिल्या क्रमांकावर आहे. दान पारमिता, आता तुम्हाला दानाचं इथे आवाहन करण्यात आलं, तुम्ही ते पूर्ण केलं, ते दान पारमिता, ते सुद्धा आपल्याला पूर्ण करावे लागते. उपेक्षा पारमिता, उपेक्षा म्हणजे काहीच नाही, जाऊ द्या, जसं आहे तसं आहे, म्हणजे त्याला अवहेलना, त्याच्याकडे जास्त लक्ष न देणे. उपेक्षित राहणे म्हणजे कोणी आपण म्हणतो का हो मला उपेक्षितच ठेवलं तुम्ही, एखादी बाई म्हणते मला नावच नाही घेतलं, मी उपेक्षित राहिली. तर उपेक्षा म्हणजे त्या माणसाकडे दुर्लक्ष करणे, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. नैष्क्रम्य पारमिता,
वीर्य पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता, या 10 पारमिता आहेत. आता या 10 पारमिता भगवंतांनी सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम शील पारमिता सांगितलेलं आहे. तर शील म्हणजे काय? आपण रोज पंचशील घेतो की नाही? तर पंचशील आहे, दशशील आहे, अष्टशील आहे. हे साधारण लोकांसाठी आहे, म्हणजे उपासकासाठी, उपासिकेसाठी. आपण जेव्हा उपवास वगैरे करतो त्या वेळेस पाळण्यासाठी आहे. संसारी जीवनातील लोकांसाठी आहे शील पारमिता. शील हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. ते वंतेजी असो, भिक्षुणी असो, कोणीही असो, सगळ्या लोकांसाठी शील हे आवश्यक आहे. कारण जर शील नसेल तर माणूस हा हैवानासारखा वाटतो. त्याच्याकडे जर शील नसेल तर तो दृष्टपणा करू शकतो. अशा प्रकारचं त्याचं एक महत्व आहे. शिलाला जीवनात जपावे गेले जरी सर्वस्व, शीलवंताच्या चरणी नमते विश्वातील वर्चस्व. शील भंग राहील आपले असे राहा कटिबद्ध, गेले सांगून बुद्ध. तर अशा प्रकारे आपण भगवान बुद्धांनी शीलाला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांच्या धम्मात नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, आणि इतर धर्मात ईश्वराला स्थान आहे. आता भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये ईश्वर मानत नाही आपण, किंवा त्याचं स्थानच नाही. भगवान बुद्धांना सांगितलेलं आहे. आता काही लोक म्हणतात किंवा मग हे सृष्टी कशी चालते, हे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे कसं येतं? तर हे ऋतुनियम आहे. हे ऋतुनियमासारखं चालतात. पावसाळा गेला की हिवाळा येतो, हिवाळा गेला की उन्हाळा येतो. आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडते, थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये गरमी होते. या सर्वांचं एक चक्र आहे आणि ते चक्र चालवणारा कोणी नाही. हे ऋतुचक्र चालू असते आणि ते आपोआप चालू असते. हे सगळं म्हणजे आपोआप घडत असते. उन्हाळा गेला की पावसाळा, सांगणं नाही पडत की पावसाळा या, असं नाही. तर ते सगळं आपोआप घडत असते. म्हणून भगवान बुद्धाने ते 6 वर्ष त्यांनी खडतर तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये त्यांना समजलं की मी एवढं खडतर तपश्चर्या केलं तरी कोणी देव प्रसन्न झाला नाही. आता दुसऱ्या याच्यामध्ये काही गप्पा गोष्टीमध्ये काही लोक त्या कथा कादंबऱ्यामध्ये पिक्चरमध्ये दाखवतात. तो माणूस बसतो, काही दिवस तपश्चर्या करतो, मग त्याची एखादी देव प्रकट होतो आणि मग तो म्हणतो बोल बच्चा तुझे क्या चाहिए. तर तसं काही नाही. भगवान बुद्धाने ते सगळं सत्य पाहिलं आणि सत्य सांगितलं. जगात सत्य सांगणारा फक्त एकच माणूस आहे आणि तो आहे म्हणजे भगवान बुद्ध. त्यांनी म्हणजे स्वतःचं स्थान कुठे ठेवलं नाही, की त्यांनी म्हटलं नाही. त्या लोकांना त्यांनी जर सांगितलं असतं या बुद्धविहारामध्ये आल्यावरती तुम्हाला मुलं होतील किंवा तुमची पास होसाल किंवा काहीतरी असं होईल माया पाया पडल्यावरती, तर तुम्ही इथे नारळाचे ढीग लागले असते, पैशाची हे झाली असती. पण बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली 1935 मध्ये की मी हिंदू धर्मात जन्मलो, हे माझ्या हातचं नव्हतं, पण मी हिंदू धर्मात मरणार. तर त्यांनी काय केलं? मग 21 वर्ष सगळ्या धर्माचा अभ्यास केला. सगळ्या धर्माचा अभ्यास केला किंवा ह्या लोकांना मी जो धम्म देईन यांना आगीतून काढून फपोटा टाकायचा नाही, तर यांना असा धम्म देईल की त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न राहता ते याच्यामध्ये जीवन जगतील आणि सुखी होतील. अशा प्रकारे भगवान बाबासाहेबांनी 21 वर्ष म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी, तर बाबासाहेब काय म्हणतात, माझी 65 ग्रंथात घालविली मी, माझी 65 ग्रंथात घालविली मी, तेव्हा स्वज्ञाने पृथ्वीच हलविली मी. भांडलो तुमच्यासाठी रे बाळांनो मी, भांडलो तुमच्यासाठी रे बाळांनो मी, वंदले गौतमा शेवटी शेवटी. बाबासाहेबांनी म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये
या भगवान बुद्धाला ते शरण गेले की ज्या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये शील, नीतिमत्ता आणि ईश्वराला कोणतेही स्थान नाही किंवा मधल्या कोणत्याही माणसाला की तो आता दुसरे देव आहे. समजा एक मुस्लिम धर्म धरा आपण, तर त्याच्यामध्ये एक अल्लाला सांगणारा मध्ये कोणतरी तो मौलवी असतो. तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे फिर्याद करा, मी अल्लाला सांगीन, कारण मी अल्लाचा प्रेक्षित आहे, मी अल्लाचा दूत आहे, आणि मग तेव्हा तो अल्लाह तुम्हाला बरं करील. असं त्याचं हे आहे. दुसरं येशू ख्रिस्ताचं आहे की तो म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे, तुम्ही प्रथम मला वंदन करा, माझी पूजा करा आणि माझ्याकडे घरानं सांगा, मग मी ते देवाला जाऊन सांगीन आणि मग तुम्ही सुखी होता. असं भगवान बुद्धाने स्वतःचं स्थान कुठेही राखून ठेवलं नाही. ते म्हणतात तुम्ही नीतिमत्तेनं चाललं म्हणजे तुमचं कल्याणच आहे. साधारण माणसाने पंचशील जरी पाळलं तरी त्याचं कल्याण होतं, असं भगवान बुद्ध ठामपणे सांगतात आणि ते आहे. म्हणून शीलाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मनुष्याने काया वाचा मनाने कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करू नये. जरी खोटं जरी बोललो आपण तर ते शील उल्लंघनच होते. पंचशील आहे, दारू पिलं म्हणजे शील उल्लंघन होते, खोटं बोललं म्हणजे शील उल्लंघन होते. तर अशा प्रकारचं ह्या शीलाचा प्रकार आहे. शीलाचे प्रकार आहे, पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे. 227 शील बंधेजीसाठी आहे आणि 311 शील हे भिक्षुणीसाठी आहे. कारण भिक्षुणीसाठी जास्त का दिले भगवंतांनी? महाप्रजापती आई ह्या 500 महिला, शाक्य महिला घेऊन भगवंताकडे गेल्या की आम्हाला तुम्ही भिक्षुणी करा. पण भगवंतांनी नाही सांगितलं त्यांना, काही तांत्रिक अडचणी आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे करू शकत नाही. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि वैशालीमध्ये असताना भगवंत तिथे त्या गेल्या 500 महिला याच्याहून म्हणजे कपिल वस्तूवरून त्या तिथे गेल्या आणि त्यांनी भगवंताला परत विनंती केली, पण भगवंत म्हणजे नाही. त्यांचे पाय फपुट्यानं माखले होते, पायाला फपुले म्हणजे फोड आले होते, काही रक्त वाहत होतं. अशा अवस्थेमध्ये त्यांची जी मावशी आणि सावत्राई प्रजापती गौतमी ह्या गेटजवळ रडत उभ्या होत्या आणि भलते आनंद तिकून आले. त्यांनी पाहिलं की आई का रडते. ते गेले, माते तू का रडते आहेस? तर म्हणले माझ्या बरोबर ह्या कपिल वस्तूच्या 500 स्त्रिया भिक्षुणी होण्यासाठी आलेल्या आहेत, पण भगवंत आम्हाला दीक्षा देतच नाही, भिक्षुणी करून घेत नाही. मग आनंद भगवंताकडे गेले आणि त्यांना वंदन करून म्हटलं की भगवंत तुम्ही पण ब्राह्मणासारखेच आहात का? स्त्रियामध्ये आणि पुरुषामध्ये भेदभाव करता? तुम्ही त्यांना का नाही देत? त्या आईने तुम्हाला, तुमची आई वारल्यावरती तुम्हाला दूध पाजलेलं आहे, तुम्हाला वाढवलं, तुम्हाला मोठं केलं, तरी तुम्ही तिची अवहेलना करता, तुम्ही त्याला भिक्षुणी करत नाही. ते म्हणले आनंदा तसं काही नाही, मी ब्राह्मणासारखा वगैरे काही नाही, पण काही तांत्रिक अडचणी आहे महिलांच्या याच्यामध्ये आणि म्हणून त्यांनी त्यांना जास्त शील दिले. त्यांनी सांगितलं जर ते ह्या शील पाळत असतील तर मी त्यांना दीक्षा देतो. तेव्हा माताने सांगितलं किंवा ते जे जे सांगतील ते सगळंच आम्हाला मंजूर आहे, पण आम्हाला चिवड द्या. आणि तेव्हा भिक्षुणी संघ निर्माण झाला तो वैशालीला. तर अशा प्रकारे हे शीलाचे तर महिलांना शीलामध्ये जास्तीचा हे दिलेलं आहे. म्हणजे जर पुरुषाला 227 असेल तर महिलांना 311 आहे. अशा प्रकारे ते शील आहे. शीलाची संख्या आहे व ती खालीलप्रमाणे विभागली आहे. उपासक उपासकाने पंचशील, अष्टशील, श्रामणेरासाठी दशशील, भिक्षूंसाठी 227 शील, भिक्षुणीसाठी 311 शील आहे. कोणत्या नदीच्या पाण्याने शुद्ध न होणारे मनाचे
कायेचे जीवनाचे विकार या दोषशील मात्राने शुद्ध होतात. सर्व अलंकारात शील हा श्रेष्ठ अलंकार आहे. चारित्र्यहीन मनुष्य कितीही शिकला तरी तो पशुपेक्षा महाभयंकर आहे. प्रज्ञेला जर शीलाची जोड नसेल तर ती प्रज्ञा शिक्षणाला कवडीचीही किंमत राहत नाही. शीलवान मनुष्य सर्वांना पूजनीय असतो, म्हणून शील पारमिता फार महत्वाची आहे. तर आता सांगितलं मला शील हे महत्वाचं आहे. आता एखादा माणूस किंवा एखादी स्त्री आपण म्हणतो किंवा ते असे चावट लोक आहे, हो जाऊ दे त्यांच्या काय नादी लागायचं. तो कितीही शिकेला असला आणि तो जर वाईट वागला तर त्याच्या त्या शिक्षणाला महत्त्व न देता त्याच्या चारित्र्याला त्याच्या शीलाला महत्त्व दिले जाते. आई कितीही सुंदर असली पण तिची वागणूक जर बरोबर नसेल तर त्या सुंदरतेला काहीच महत्त्व नाही, ते कवडी मोलाचे आहे. असं या शीलाचं महत्त्व आहे. दुसरं आहे दान पारमिता. आता दान पारमिता पूर्ण करण्यासाठी म्हणजे ही फार महत्वाचं हे आहे की सब्बदान धम्मदान जिनंती असं सगळ्या दानामध्ये धम्माचं दान हे फार महत्वाचं आहे. आता काही लोक काय म्हणतात धम्मदान म्हणजे 2 पैसे देणे. धम्मदान ते ताई तुम्हाला धम्मदान देत आहे, तुम्ही त्यांना पैसे देणार ना, त्या तुम्हाला धम्मदान देत आहे. धम्मदान म्हणजे हे तुम्हाला सांगणं हे धम्मदान आहे. त्याच्यामुळे तुम्ही शहाणे होसाल, तुम्ही हुशार होसाल आणि तुमच्या मनामध्ये प्रकाश पडेल, ते दान, ते धम्मदान. आता आजकाल काय झालं आहे, आम्हाला धम्मदान म्हटलं की ते पैसे. तसं नाही, धम्मदान ते नाही, जे आम्ही तुम्हाला देतो आहे ते दान, ते धम्मदान आहे. तुम्ही देता ते पैशाचं दान आहे. ते ह्या दानामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे. नेत्रदान आहे, अवयवदान आहे, काही देहदान आहे, शरीराचा अवयव दान करणे, रक्ताचे दान करणे, स्वतःची मालमत्ता दान करणे, अशा अनेक प्रकार हे दानामध्ये मिळतात. सामाजिक धार्मिक कामाला हातभार लावणे, ममता प्रेम आदर वाढतो. दान कोणाला करायचे व कसे करावे हे सुद्धा आपण माहिती असलं पाहिजे. की आम्ही कोणालाही समजा एखादी माणूस जर चिवर घालून आला माझ्यासारखा तर त्याला भिक्षू म्हणून तुम्ही कुठेही उभा असला तो तर त्याला पाया पडता खाली बसून. भिक्षू कधीही उभा असेल किंवा रस्त्यावर असेल तर त्याला खाली बसून पायाने करायचं, त्याला हात जोडून वंदामी बनते म्हणायचे. तो जर असा खाली बसेल असेल आसनावर असेल तर आपण गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम त्याला करायचं. चालता चालता असेल तर वंदामी बनते म्हणायचे. तर अशा प्रकारचे काही नियम आहे. तर हे दान पारमिता, दान देणं काही सोपी गोष्ट नाही. अनेक लोकांनी दान दिलेलं आहे. विहाराच्या दानाकरता म्हणजे हे विहार श्रावस्तीच्या एका धनिकाने त्याला अनाथ पिंडक म्हणून ओळखला जात होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भोजन दान देत होता. काही लोकांचे लग्न कार्य अटकले त्याच्यासाठी अर्थदान देत होता. पण त्याने एकदा भगवान बुद्ध या राजगृहामध्ये येत असताना तो त्या राजगृहामध्ये आला होता. त्याने भगवान बुद्धाचं तिथे होणारं स्वागत हे पाहिलं आणि कोण येणार आहे व इथे मोठं समारंभ चालू आहे. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की उद्या भगवान बुद्ध इथे येणार आहे. भगवान बुद्ध असं नाव उच्चारताच त्याच्या मनामध्ये, त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी आदरयुक्त असं निर्माण झालं आणि तो म्हणे की मी त्यांना पाहिल्याशिवाय किंवा त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. मग त्या दिवशी ते आले. त्यांनी दुरूनच त्या माणसाला पाहिलं आणि त्यांना सांगितलं सुद्धा तू इकडे ये. ते म्हणलं ह्या माणसाला मी पाहिलं नाही, प्रथम व्यक्ती आहे. कारण भगवान बुद्धाला ते जसबल प्राप्त होते की ते कोणाचा चेहरा पाहून ते त्याचं सगळं भूत भविष्य वर्तमान सांगू शकत होते. त्याचं नावासहित ते पूर्ण आकलन त्यांना होतं.
आपण म्हणतो जसं बोल तनु जंग बोधीचे इथे ये नमामी वंदनेमध्ये म्हणतो आपण, पण ते काय आहे ते आपल्याला माहिती नसते. तर हे 10 बल प्राप्त असल्यामुळे भगवान बुद्ध कोणाचंही भूत भविष्य आणि वर्तमान सांगू शकत होते, अशा प्रकारचं आहे. तर तेव्हा तो थांबला आणि पूर्ण प्रवचन भगवान बुद्धांनी ते समोरच्या मनामध्ये काय चालू आहे, त्याला कोणती शंका आहे, तर त्या शंकेवरती ते प्रवचन करत असत. आणि भगवान बुद्धाने ते प्रवचन केलं, त्या सुदत्ताला म्हणजे अनाथ पिंडकाला ते आवडलं आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जायला लागला श्रावस्तीला. तो रस्त्याने विचार करत होता. त्या दिवशी राजा बिंबिसाराने भगवान बुद्धाला वेणुवन दान केलं होतं. ते आज वेणुवन हे त्या राजगृहाच्या मधोमध आलेलं आहे. कधी गेले पर्यटन आला तर जा आणि पहा, प्रत्यक्ष आहे, हा पुरावा आहे. आणि म्हणून तो म्हणून त्यांनी वेणुवन दान दिलं. मला सुद्धा काहीतरी दान दिलं पाहिजे म्हणून तो विचार करत चालला. रस्त्याने जाता जाता श्रावस्ती जवळ एका राजाचा बगीचा होता. सुंदर झाडं फुलं हे ते, थोडस झरणा वाहत होता. सगळं किलबिल पक्ष्यांची फुलांनी फळांनी बहरलेला तो जे पाहिलं त्याने. श्रावस्तीपासून फार लांबही नाही आणि फार जवळही नाही, अशा प्रकारचं त्यानं ते पाहिलं आणि म्हणलं की हेच जागा मी भगवान बुद्धासाठी घेऊन त्याच्यावरती विहार बांधून त्यांना दान का करून. त्यानं ठरवलं ते. आणि ते राजाचा तो हे असल्यामुळे, जे तर राजाचा तो बगीचा असल्यामुळे तो त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं की म्हणे वा तुमचा जो बगीचा मला पाहिजे. तो म्हणे येडा झाला का, मी राजा आहे आणि मी कशाला ऐकू ते. तो म्हणे तुम्हाला जे किंमत लागेल ते मी देईन, पण तुम्ही तो बगीचा मला द्या. आता त्याला काय वाटलं की हा काय देईन, आपण काय त्याला देणार आहे, तो विकणार आहे. तो म्हणे पाय, जेवढ्या जागेवर सोन्याची मुद्रा ठेवशील तेवढी जागा तुझी. 65 एकरचा तो बगीचा होता, 65 एकरचा. त्याने काय सांगलं, सोन्याची नाणी ज्याच्यावर ठेवशील तू, जेवढ्या जागेवर ठेवशील तेवढी जागा तुझी. तो म्हणलं झाला सौदा पक्का. तर तो म्हणे हा काय माणूस आहे. तो म्हणे नाही नाही मी विकत नाही. तो म्हणे मी तुमच्यावर केस करीन. आता तुम्ही ना म्हटलं होतं की बुवा मी या किमतीमध्ये देतो, तुमच्या बोले किंमत मी द्यायला तयार आहे, तुम्हाला तो द्यावाच लागेल. मग शेवटी न्यायालयाने त्याने सांगितलं की ठीक आहे, ठेव तू जेवढ्या मोहरा ठेवायच्या तेवढ्या. त्यानं गाड्यात लावल्या ना आणि सगळ्या याच्यामध्ये पसरून लावलं. ते सोनं त्यानं पसरून लावलं. त्या राजानं सांगलं की जाय बरं त्या माणसानं काय केलं काय नाही. त्यानं पाहिलं तर ते सोनं पुरं पसरत थोडासा भाग राहिला होता. तेव्हा त्याने धावतच गेला. तो म्हणे राजा साहेब म्हणे त्यानं तर पुरं सोनं पसरत म्हणते. तेव्हा अरे म्हणे त्याला थांबव. तो गेला आणि सांगितलं की म्हणे थांब, आता तू एवढं पसरलेलं आहे. राजा म्हणतो की त्याला थांबव. तो म्हणतो ठीक आहे. तो थांबला. राजा आला आणि विचारतो की बा तू हे एवढ्या मोलाची जमीन घेतो आहे तर हे याच्यासाठी करणार काय, या जमिनीचा कसा उपयोग करणार आहे. त्याने सांगितलं की मी तथागत भगवान बुद्धासाठी इथे विहार बांधून देणार आहे, त्या विहार त्यांना दान करणार. तेव्हा तो राजा म्हणे की आता हे जेवढी जागा राहिलेली आहे हे माझ्यातर्फे दान देतो. आणि जे झाडाय खाले तू घालू शकला नाही, झाडाय खाले याच्यात खाले फळझाडं खाले किंवा नदीत याच्यात तू टाकू शकला नाही त्या मोहरा, तर हे सगळं मी दान देतो. त्याने म्हटलं ठीक आहे. मग आता एखादी तुम्ही ना जमीन विकत घेतली ते तुमच्या नावावर देसान का दुसऱ्याच्या नावावर, तुम्ही दुसऱ्याच्या नावावर देणार का ते जमीन. मुख्य आहे बाय त्या माणसानं ते सोन्याच्या भावात जमीन विकत घेतली आणि नाव कोणाचं त्याला जेसवन विहार त्या राजाचं नाव दिलं.
हा? ज्याला म्हणतात दान देणे. कुठल्याही याची स्वार्थ न पाहता, आपला स्वार्थ न पाहता दान देणे त्याला दान म्हणतात. आणि याच्यानंतर मला काय भेटणार आहे असं पाहून जर दान दिलं तर ते दान होत नाही. तर अशा प्रकारचं हे दान आहे. अशा लोकांनी अनेक दान दिलेले आहे. तसेच विशाखाचं दान सुद्धा भरपूर आहे. विशाखा एक महिला होती, तिचं लग्न एका जैन पुरुषाची झालं. ती 7 वर्षाची असताना भगवान बुद्धाची उपासिका होती. तिच्या आजाबरोबर ती जायची, रथामध्ये जायची आणि भगवान बुद्धाचं दर्शन घ्यायची. पण जेव्हा ती तारुण्यात आली तेव्हा तिचं लग्न म्हणजे श्रावस्तीच्या मिगार श्रेष्ठीच्या मुलासोबत झालं. त्या लग्नाची जर कथा सांगितली तर रात्री निघून जाईल, म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की बा ते लग्न त्या बाईचा हार बनवस्तर 4 महिने तिथे ते वरात राहिली. 4 महिने त्या श्रावस्तीमध्ये ती वरात राहिली. आणि तिच्या बापाने म्हणजे सगळं त्या लोकांची जोड्यापासून दाढीपासून सगळ्या प्रकारची व्यवस्था ठेवली. राजा प्रसिद्धीत सुद्धा त्या लग्नाला आले होते. आणि अशी शेवटी महालता हार म्हणजे त्यावेळेस 9 लाखाचा हार तो बनला होता. तर तो हार त्या पाहण्यासाठी ते जेव्हा नवरी आली गावामध्ये तर कसे लोक असतील भयंकर, म्हणजे दुतर्फा लोक त्या नवरीला पाहण्यासाठी तो हार पाहण्यासाठी. पाहायला तर माहिती आहे या बाईनं साडी घेतली तर ते सगळे पाहायला जातात. एखाद्या बाईनं काही घेतलं तर त्या बाईनं कसं ब्लाऊज शिवलं, त्या बाईनं कशी साडी घेतली ते पाहण्यासाठी लोक बायाचे उत्सुकता असते. स्त्रियामध्ये तो गुण आहे. आणि म्हणून त्या स्त्रीला पाहण्यासाठी किंवा हे विषय झालाय म्हणतात 4 महिने जो हार घडवला तर हा हार असीन कसा, ही बाई असीन कशी, हिचा बाप किती श्रीमंत असेल हे पाहण्यासाठी तर तिच्या बापानं म्हणजे तिच्याबरोबर 8 लोक रथ घोडे हे ते सगळं केलं. पण ते जैन असल्यामुळे ते भगवान बुद्धाला भोजन दान किंवा काही देणं त्याच्याकडून होत नव्हतं. म्हणून तिने एका दिवशी भंतेजीला सांगितलं की माझे सासरे आहे ना हे शिळपाक खात आहे. तो सोन्याच्या ताटामध्ये खीरपुरी खात होता आणि तिने सांगितलं की हे शिळपाक खात आहे. सासऱ्याला फार राग आला. ते म्हणे तुला माहिती पाठवून असं तसं. तर त्याने सांगितलं ठीक आहे. तिने काही ते प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते तिथेच थांबलं कारण ते गोष्ट मोठी लागली. म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो. तर ते 9 लाखाचा हार विहारामध्ये येताना कोणताही दागिना आणायचा नाही असा नियम आहे बुद्ध धम्माचा. आपल्या गळ्यामध्ये सोन्याचे चांदीचे, आता काल त्या ताईचं जोडून गेलं आहे की नाही, रडत होते की नाही, त्या शोक करत होत्या, सापडलं का नाही. तर म्हणून विहारामध्ये कोणीही दागिने घालून यायचं नाही. कारण तो दागिना पाहिला की महिलांना ते पाहण्याची हे असते, जर उत्सुकता असते. म्हणून ते एकमेकाकडे पाहत राहतात आणि धम्मचर्चेकडे लक्ष जात नाही. म्हणून तो हे होता. तर ते घालून आली होती त्या दिवशी. एका दिवशी तिच्या ध्यानात आलं की विहारात दागिना आज महालता हार तर मी काढून आली नाही. मग तिनं काय केलं की तो हात काढला आणि एका आपल्या रुमालामध्ये बांधला आणि प्रवचन होईपर्यंत तो मांडी खाली ठेवला. विषय ऐकलेला आहे, परत हे विषय ऐकलेला आहे त्यांनी, परत परत सांगले. तर ते महिलांना दान दिलं हे दानावर आहे. दानासाठी आहे ते की महिला एवढा आपला हार तिनं दान दिला. महिलांना दागिन्याची फार आवड असते की नाही, पण तिनं दान दिला. तर दुसरं आहे उपेक्षा पारमिता. ही उपेक्षा पारमिता म्हणजे अवदर्शनातून निरनिराळी अलिप्तता, अनासक्ती किंवा आवड निवड नसलेली मनाची स्थिती.
फलप्राप्तीने विचलित न होणे, निरपेक्ष भावनेने सतत, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याकडे म्हणजे ते आनंद हो की दुःख हो सगळंच सारखं राहायचं. कारण दुःख बी झालं, जन्माला आला तो मरणार आहे म्हणून जास्तही दुःख करत बसायचं नाही. तर त्याच्याकरता काय आहे की एका जोडप्याचं एक मुलगा हा वारतो आणि ते खूप दुःख करत असतं. आई लढते, भाऊ लढतो, बाप लढतो, सगळे लढत असतात. मग तिकून एक असा बौद्धाचार्य येतो आणि म्हणतो काय झालं. अरे म्हणे भाऊ आमचा एकोणता एक मुलगा मेला, त्याला कोणी जिवंत करीन तर पाय. तो मी जिवंत करतो, त्याच्यात काय मोठा म्हणजे करे बाबा. मग तो आईले म्हणतो मग तुले मरलं पण त्याच्यासाठी. नाही रे बापा, माझ्या लेकाचं लग्न राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. मग बापाला म्हणतो अरे मग मी गेलो तर मग हे येले कोण सांभाळी असं म्हणतो. भाऊले म्हणतो, तो म्हणतो आता अजून मग लग्न व्हायचं राहिलं. असे म्हणजे सगळे एक एक निघून जाता, कोणीही कोणासाठी मरायला तयार होत नाही. म्हणून आहे जिवंत तोवर हे सोयरे सगळे कामापुरतेच येतील रे मित्र मागे. प्रेत पाहून तुझे थोडे रडतील, जरा जातील विसरून तुला तुझ्याच मुलीनी सुना. जन्मी येऊन जगी आहे तू पाहून. तर अशा प्रकारे हे निष्क्रम्य आपण ठेवायचं किंवा सुख आणि दुःख याच्यामध्ये सगळ्या प्रकारे आपण हे असलं पाहिजे. निष्क्रम्य पारमिता म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करणे व दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता अर्पण करणे, प्राण त्याग करणे, बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी दुःख सहन करणे. उदाहरण सिद्धार्थ गौतमाने आपल्या ऐहिक सुखाचा त्याग केला व राजवैभवाचा त्याग केला. जनकल्याणाच्या सुखासाठी शोध घेण्यासाठी खडतर जीवन जगला. तर ते नैष्क्रम्य पारमिता असे म्हणतात. तर त्याला नैष्क्रम्य पारमिता असे म्हणतात की आपण म्हणजे सर्वस्व प्रणाली, मी तुम्हाला पहिले सांगितलं की बा काहीतरी आम्हाला भेटलं पाहिजे त्याच्यातून अशा प्रकारे जर दान करत असले तर ते दान होत नाही किंवा हे होत नाही. सिद्धार्थ गौतमाने सगळा आपला राजपाट हे ते सोडून खर्च तपश्चर्या केली. आता वीर्य पारमिता मुलगा आहे, बोला सांगा. तर दुसरं वीर्य पारमिता. वीर्य म्हणजे उत्साह. तुमच्यामध्ये खूप उत्साह आहे, तुम्ही रोज इतक्या वाजतामध्ये येतात आणि याच्यामध्ये तुमच्यामध्ये उत्साह आहे म्हणून तुम्ही इकडे येता. तुमच्या मनामध्ये भगवान बुद्धाचा धम्म हा मनावरच आधारित आहे. मग मन म्हणते की मला विहारात जायचं आहे. तुम्ही नाही म्हणत, तुमचं मन म्हणते विहारात जायचं आहे. आज मला हे भाजी करून खायची आहे, आज मला इकडे जायचं आहे, मला जत्रेला जायचं आहे. हे कोण ठरवते? मन ठरवते. म्हणून हे वीर्य पारमिता हा उत्साह सुद्धा आपल्या मनामध्ये असतो. आजचे काम उद्यावर. आता काही लोक काय आहे किंवा सिनेमात व्यर्थ वेळ न दवडता चांगले काम करण्याचा उत्साह असणे, आळस विरहित राहणे. आळसी मनुष्य थंडीचे उन्हाचे कारण देऊन तो काय म्हणतो, एखाद्या बापानं सांगलं की जाय रे वा त्या शेतामध्ये पाणी द्यायचं आहे. तो काय म्हणतो, बाबा मी जाईन ना थोड्या टायमानं, नाश्ता बिस्ता केला की जाईन. पण तो नाश्ता गिस्ता झाल्यावरती तो थोड्या टायमानं म्हणतो आता लय ऊन झालं, जाईन ना मी संध्याकाळच्या टायमाला. संध्याकाळच्या टायमाला म्हटलं की तो म्हणतो आता तर रात्र मी जाईन ना सकाळीच. तर असं करू नका. असं हे वीर्य पारमिता त्याच्यामध्ये बसत नाही. वीर्य पारमिता म्हणजे जे काम सांगलं ते आपण पटकनच करायचं, आजचं काम उद्यावर सोडायचं नाही, अशा प्रकारे. 6वी आहे शांती पारमिता. म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती पारमिता. भगवान बुद्ध म्हणतात नही वेरेन वेराणी समंती धीत कुचादानं अवेरंग समंती एस धम्मो सनातन.
वैराने वैर कधीही शांत होत नाही. आपण जर बोललो तर दुसरं आपल्याला उत्तर देणार आहे. आणि म्हणून कुणी जर आपल्याला बोलत असलं तर ते आपण थोडंसं त्याचं ऐकून घ्यायचं. आणि जर उत्तर देण्याचं कामच असेल तर शांततेने त्याला उत्तर द्यायचं. बाकी ताबडतोब त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. कारण शब्दानं शब्द वाढतो आणि शब्दानं भांडण होते. भांडणाचं अवसान हे खून खराबामध्ये होतं. म्हणून आपण कधीही वैराने वैरलं तर त्याला प्रेमाने जिंका, असं त्याचं सांगणं आहे भगवान बुद्धाचं. ते मोठ्या मोठ्या कथा आहे त्याच्यामध्ये सांगत. तर आता 7वी पारमिता आहे सत्य पारमिता. सत्यच बोला, सत्य चला. कारण आपल्याला सांगितलं आहे मुसावादा वेर म्हणजे चिक्कापदन समाधी आहे. मुसावादा वेर म्हणजे सत्य म्हणजे खरं. माणसाने नेहमी सत्य बोलावे, कधीही खोटे बोलू नये. त्याचे भाषण सत्यच असले पाहिजे. सत्याखेरीज दुसरे काही नसले पाहिजे. आता याच्याकरता मी तुम्हाला छोटीशी 1 मिनिटाची कथा सांगणार आहे. भिक्षू असतात, ते भ्रमण करतात. एक भिक्षू हा भ्रमण करत असतो. या गावी त्या गावी जाऊन लोकांना धम्म सांगत असतो. कारण भगवंताचे ऑर्डर आहे. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनस्थानं देशेत भिक्कवे धम्म आदि कल्याणं मध्य कल्याणं परिवसान कल्याणं सत्य सज्जनं केवल परिपूर्णं परिवृद्धं ब्रह्मचर्यं पकासेत. तर ते भिक्षू फिरत असतात. त्यांना येवती गावामध्ये संध्याकाळ होते. येवती गावाच्या पहिल्या घराला ते थाप मारतात आणि तिथे एका माणसाला ते एका उपासक तो बाहेर येतो आणि तो बंदिनीचं मान सन्मानानं त्यांना घरात घेतो आणि त्यांचं आदरातिथ्य करतो. संध्याकाळी सकाळी उठतो, त्यांना भोजन दान आंघोळीचं पाणी वगैरे देऊन सण तो त्याला त्यांचं हे करतो. बंदीजी म्हणतो की बा मी आता जाणार आहे दुसऱ्या गावाला, पुढच्या गावाला, तर तू इकडे ये. तुला माझी रात्रीपासून तर दिवसभर आतापर्यंत सेवा केलेली आहे. मी तुला काहीतरी दिलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये कोणीही काही फुकाचं घेते नाही देते नाही. म्हणून तो म्हणतो की मी तुला काहीतरी दिलं पाहिजे. पण माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे फक्त चिवर आहे, त्याने खिसा बी नाही. पण तू ये इकडे. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने जे सांगितलं आहे मी ते तुला देणार आहे. आणि ते पंचशील आहे. मग तो म्हणतो पंचशील म्हणजे काय, मला काही माहिती नाही. ते सांगतं मग हे पंचशील तुम्हाला सांगितलेलं आहे. पानाती वाता वेर म्हणजे हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, विचार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही आणि दारू गांजा आपण भांग काही पियाचं नाही. तेव्हा तो म्हणतो की याच्यातलं माझ्याकडून काहीच नाही होणार, कारण मी चोर आहे म्हणून. माझ्याकडून मी दारू केल्याशिवाय चोरी होत नाही किंवा खोटं बोलल्याशिवाय काही होत नाही आणि म्हणून मी काही पाळू शकत नाही. तो म्हणे तुझ्याकडून 5 नाही पाळत तर 4 पाळ, 4 नाही पाळत तर 3 पाळ. तो नाही करता. तो म्हणतो पाय गळा मी तू माझी रात्रभर सेवा केली आहे, तुला जर काहीच केलं नाही, माझ्याकडून काही घेतलं नाही तर मला फार वाईट वाटेल. म्हणून तो बरं 1 शील पाळली. 1 शील कोणतं? मुसावादा वेरवणी. त्याला वाटलं खोटं बोलणार नाही म्हणजे हे सोपं शील आहे. आणि तो होतं रात्री चोरीले निघतो. राजाच्या वाड्यात तो फिरत असतो. राजा सुद्धा गावामध्ये काही अनैतिक असे कामं होता का, काही कोणी चोरी लुटारा करतात का, म्हणून तो फिरत असतो. राजा बी आणि हा चोरीसाठी फिरत असतो. राजा त्याला पाहतो, त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की बुवा तू इथे काय करतोय? तो म्हणतो आता याच्याशी खरंच बोलावं लागेल. तो म्हणतो मी चोरी करण्यासाठी आलेलो. राजा म्हणतो चोर तर आहे पण खरं बोलतोय. म्हणून तो म्हणतो की मी इथे दुपारीच पाहून ठेवलाय, राजानं काय ठेवलंय तर तू असा जाय तसं. तो जायला निघतो. म्हणे थांब, मी तुला रस्ता दाखवला तर तिकून आल्यावर तर जे काही तुला भेटेल त्याच्यातला अर्धी चीज मला दिलं पाहिजे तू. तो म्हणतो ठीक आहे. जातो आणि पाहतो तिजोरी उघडतो, त्याच्यामध्ये 3 हिरे असतात. पण तो म्हणतो तिन्हीचे तिन्ही घेतले तर अर्धा फोडून कसा काय देऊन, अर्धा फोडला तर त्याची काही किंमत राहणार नाही. म्हणून तो 2च घेतो आणि एक बाहेर येऊन राजाला देतो, घरी जातो. दुसऱ्या दिवशी राजा दरबार भरतो, प्रधानाला सांगतो की जा तिथे आणि
आपली तिजोरी सेफ आहे की नाही, तिथं आपला माल आहे की नाही ते पाहून घ्या. प्रधान जातो तर तिथे चोरी झालेली असते, 2 त्याच्यातलं गायब असतात. तो म्हणतो राजा आणि प्रधान दोघींनाच ठेवलेले असतात ते. तो त्याला वाटते की चोरी झाली, पण मग चोर एक कशाला घेईल म्हणून तो एक आपल्या खिशात टाकून घेतो आणि राजाला खोटं खोटं सांगतो की बा चोरी झालेली आहे, सगळा माल नेला. मग तेव्हा त्याच्या पहिले थांबू का बेटा, थांबू, तुम्हाला घरी जायचं उशीर होत असेल तर थांबू. तर त्याने चोराला बोलवलेलं असतं. चोर येतो, तो लटपट करत की राजा आता मला काय शिक्षा देतो काही नाही. तो आपला खिशातला हिरा काढतो, म्हणे राजासाहेब मी रात्री चोरी केली, हा त्याच्यातला हिरा आहे. राजा सुद्धा काढतो आणि तिथे ठेवतो आणि प्रधानाला बी म्हणतो की तुम्ही बी ठेवा आता. तर ते झाल्यावरती प्रधानाची चोरी पकडल्यामुळे राजा त्याला तिथेच बरखास्त करतो आणि ह्या चोराला प्रधान म्हणून नियुक्त करतो. तो म्हणतो की बंतेजी मला 5 शील देत होते, त्याच्यातलं मी एकच घेतलं तर मी चोराचा प्रधान झालो. जर 5 पाळले असते कदाचित राजाही झालो असतो. एवढी शिलामध्ये याच्यामध्ये पावर आहे, म्हणून आपण तसं वागावं असे मी आपल्याला विनंती करतो. आणि इथे अधिष्ठान पारमिता आहे. अधिष्ठान म्हणजे आता तुम्ही इथे लावलेलं अधिष्ठान हे हालू शकत नाही आपण. आपल्या शब्दावरती कायम राहा म्हणजे अधिष्ठान. करुणा आहे 9वी. करुणा म्हणजे आता हे करुणा म्हणजे दयाशीलता, दुसऱ्याच्या बद्दल आदर दाखवणे, प्रेम भावना हे ते दाखवणे म्हणजे करुणा. आणि सगळ्यांच्या वरची आहे मैत्री. हे सगळे पार करत करत मैत्री पारमितापर्यंत आपण आलो. तर आपण सगळ्यांची मैत्री करा, सगळ्यांची मैत्री करा म्हणजे प्राणी मात्रावर सुद्धा आपण मैत्री करा, जेवढा त्याचा संदेश आहे. आणि आपण हे माझं लांबलेलं प्रवचन आपण ऐकण्यासाठी थांबलेलं आहे. आपण बऱ्याच काळापासून बसलेले आहे, म्हणून मी इथे थांबतो. आणि आपल्याला काही अडचण झाली त्याच्याबद्दल माफी मागतो. जय भीम, जय भीम, जय भारत. साधू साधू साधू. उद्यापासून थोडं लवकर या, आपले काही विषय राहिलेले आहे. आज बुद्धाहून कंटाळा केला मी. बघा या ठिकाणी आपल्या राजनी गावचे तसेच जामनेर तालुक्यातील संघटक प्रमुख अतिथी शांतता ठेवा यांनी या ठिकाणी जी उपस्थिती दिली त्यांचं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आयुष्यमान आदरणीय आमचे इटी सुरकर साहेब यांच्या वक्तव्यातून आज आम्हाला त्यांची ओळख कळाली. आतापर्यंत ऐकलेलं होतं किंवा इटी सुरकर साहेब कोण आहेत, ऐकलेलं होतं. आज त्यांचं वक्तव्य आज आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि राजनी गावातून जे आमचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आज आमच्या उपासिका या ठिकाणी प्रशिक्षणासाठी बसलेल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित दिली. तुम्हाला धन्यवाद देतो, पुनश्च धन्यवाद देतो. आणि आणि उद्याचा दिवस कोणता मॅडमचा कोणाकडे त्यांच्याकडेच आहे ना, आहे ना? उद्या सकाळी तुमच्याकडे, संध्याकाळी ते जीवनची आई आहे ना, माहित आहे त्यांना. बर. आणि फी वगैरे जमा केली सर्वांनी, यादी झालेली आहे. किती नाव झाले? 26 नाव झालेत ना. आपल्याला 35 पाहिजे होते ना. कोण बाकी आहेत अजून? उद्या नाव पाठवायचे. आता मी सांगितलेलं आज फायनल करायचं. कोण बाकी आहेत महिला? कोमल शेजोडे बाकी आहेत, त्यांना सांगा. कारण ही यादी आपल्याला धन्यवाद. ही यादी पुढे पाठवायची आहे, तेव्हा तुमचे सर्टिफिकेट बनतील. वेळ जर झाला तर 14 तारखेचा आपला शेवटचा कार्यक्रम आहे. काय?